जय महाराष्ट्राच्या बातमीदारीचे विधिमंडळात पडसाद. चंद्रपूरचा किडनी घोटाळा सभागृहात चर्चेला. आरोग्य राज्यमंत्री पंकज भोयर यांचे कारवाईचं आश्वासन. मुंबईकरांवर कराचा भार. अर्थसंकल्पात नव्या करांचा प्रस्ताव. 500 चौरस फुटापेक्षा छोट्या घरांवर पाणीपट्टी आणि गटार कर. भिगवण अपहरण प्रकरणाला नवं वळण. तरुणीनं व्यक्त केली आईकडे जाण्याची इच्छा. इंदापूर न्यायालयात तरुणीची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी. जरांगे यांनी वंजारी समुदायाला विनाकारण शिवद्रोही ठरवलं. ॲडव्होकेट ससाणे यांनी केला जरांगेंचा निषेध. बुलढाण्यातील शिवराय पुतळा वाद चिघळणार. विमान कंपनीविरोधात गुन्हा का नोंदवला जात नाही. आमदार रोहित पवारांचा पोलीस आयुक्तांना थेट सवाल. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात खडाजंगी. सावंतवाडीच्या मदरशात मौलवीकडूनच अनाथ मुलांना अमानुष मारहाण. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. मदरशातल्या मारहाणीची मंत्री नितेश राणेंकडून दखल. मारहाण करणाऱ्या मौलवीवर कारवाईचे आदेश. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करूया. खासदार सुप्रिया सुळे यांचं आवाहन. विलिनीकरणाचा मुद्दा टांगला खुंटीवर. पवार गटाला विलिनीकरणाचा प्रस्ताव द्यावा लागेल. राष्ट्रवादीच्या सुकाणू समितीची इच्छा. सूत्रांची माहिती. एकमतानं सुनेत्र पवार राष्ट्रीय अध्यक्षपदी. राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची उद्या मुंबईत बैठक. समाज माध्यमात काँग्रेस आणि भाजपात जोरदार ट्विट युद्ध. भाजपाचा काँग्रेसवर पलटवार. पंतप्रधान काँग्रेससमोर झुकल्याच्या प्रचाराला दिलं उत्तर. महाराष्ट्रात गर्भातच मारल्या 54,000पेक्षा जास्त मुली. राज्यातील 24 जिल्ह्यातला धक्कादायक प्रकार. लेक नकोशी प्रकरणावरून लक्षवेधी. ऑनलाईन गेम्सवर बंदी घाला. निरंजन डावखरेंची विधान परिषदेमध्ये लक्षवेधी. स्थायी समिती सभापती पदावरून महायुतीमध्ये कलह. राष्ट्रवादीच्या मुकेश शहाणे यांची माघार नाहीच. संभाजीनगरच्या स्थायी समितीच्या 16 सदस्यांची निवड होईनंतरच महापौर समीर राजूरकरांनी केलं 5 तारखेला विशेष सभेचं आयोजन. किसान सभा. कामगार संघटनांच्या आंदोलनाची सरकारकडून दखल. राज्य सरकारकडून आंदोलक शिष्टमंडळास बैठकीचं निमंत्रण. अखेरीस एशियाटिकची निवडणूक होणार. कुमार केतकर आणि विनय सहस्रबुद्धेंमध्ये अध्यक्षपदाची लढत रंगणार. नागपूरच्या महाल परिसरामध्ये तरुणांचा धुमाकूळ. एक्स गर्लफ्रेंडनं दुसऱ्या मुलाशी मैत्री केल्यावरून वाद. रागातून टोळक्यांनी गाड्यांची केली तोडफोड. सोलापुरात शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची गुंडागर्दी. मुस्ताक शेख यांची गाडी फोडतानाचे व्हिडिओ व्हायरल. बेगमपेठ परिसरातील घटना. ट्रक आणि चारचाकीमध्ये अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू. अहिल्यानगरमधील श्रीरामपूर संगमनेर रस्त्यावरील घटना.